तर आज मी सांगणार आहे माझ्या करिअरबद्दल. तर मी जे हे डान्स ॲक्टिंगची सुरुवात केली, मी 7वीत असल्यापासून या गोष्टी करत आहे. आणि 7वीत आता माझी एज बघा, आय थिंक मला 8 ते 9 वर्ष झाले असतील या फील्डमध्ये. आणि आत्ता कुठं जाऊन मला या गोष्टी मिळायला लागल्या की पब्लिसिटी किंवा फेम, चांगले पैसे. अजून जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढं नाही आहे, पण येत राहत आहे. स्वामींच्या कृपेने अजून खूप काही होणार आहे. पण जे माझ्या असं शेजारचे जे आहेत किंवा असतात समाजात काही विचित्र लोक असतात, त्यांना असं वाटतं की हे मला सहजच मिळालं आहे. याच्यासाठी त्यांना माहिती नाही की माझ्या कुटुंबाने आणि मी किती घासली आहे. असं पण नाही की बाबा माझ्या पाठीमागं सपोर्टला कोणता तरी गुरु होता माझा की प्रत्येक वेळेस तो मला प्रोटेक्ट करायचा. नाही, कोणीच मला आजपर्यंत, माझे वडील सोडलं तर, मला प्रोटेक्ट केलेलं नाही आहे. नाही केलं. आणि ही फील्ड अशी आहे की कोणतरी पाठीमागं लागतं तुमच्या, हवं असं तुम्हाला प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा चांगलं गाईडलाईन केलं पाहिजे की कोणते प्रोजेक्ट केले पाहिजेत, कोणते नाही केले पाहिजेत. तर त्याप्रमाणे मी खूप माती खाल्ली आहे. जे करायला नाही पाहिजे ते पण केलं आणि गंडले मी. म्हणजे असं फिजिकली नाही बोलत मी, माझा वेळ गेला तिथं, गंडवलं, अक्षरशः त्या माणसाने गंडवलं. पण मला शिकायला भेटलं की माणसं किती चुत्या असतात आणि त्या चुत्या माणसांना कसं ओळखायचं आणि त्यांच्यापासून कसं लांब राहायचं, या गोष्टी मला समजल्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती माणसं एक्सपोज करेन आणि मग तुम्हाला समजेल की कोणत्या माणसाच्या नादीला लागायचं आणि कोणत्या माणसाच्या लागायचं नाही. तर हेच सांगायचं आहे. भेटूया नंतर.